कुटुंब आहे. मी पुण्यनगरी. लातूर शहराच्या संदर्भात विचार केला तर लातूर शहराचा विकास जवळपास 1981 पासून अत्यंत चांगल्या पद्धतीने, परंतु संबंधित जिल्ह्याचा जर विचार केला तर त्या तुलनेमध्ये ग्रामीण भाग आणि निश्चितच शहरी भागापेक्षा मागे पडला आहे. आणि विकास म्हणजे 4 प्रकारचा विकास: आर्थिक विकास असतो, भौतिक विकास आहे, सामाजिक आहे, शैक्षणिक आहे. भौतिक विकास म्हणजे कोणता? तर इमारती, रस्ते म्हणजे बांधण्यामध्ये भौतिक विकास आहे. लातूरमध्ये जवळपास गेल्या 8 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री लातूर करायचे. त्या काळामध्ये जिल्हा नेतृत्वानं जिल्हाराव देशमुख आणि खास करून लातूरच्या विकासासाठी चांगल्या पद्धतीने निधी उपलब्ध करून दिला. परंतु या निधीमध्ये विकास नेमका कोणता झाला? तर भौतिक विकास प्रायोरिटीने झाला. त्या पाठोपाठ कृषी विकास झाला. हे भौतिक विकास म्हणजे रस्ते, शासकीय इमारती झाल्या. आणि त्या पाठोपाठ कृषी विकास असा झाला की साखर कारखान्याच्या सोबत आहे, परंतु मांजरा नदीवर जे काही बॅरेज बांधण्याची योजना गुलाबरावांच्या काळामध्ये झाली, त्या योजनेच्या माध्यमातून आज मांजरा नदीवर अनेक ठिकाणी बॅरेज आणि तो पाणीसाठा अडवल्यामुळे, त्या पाणीसाठा उपलब्ध झाल्यामुळे शेतीसाठी चांगल्या पद्धतीने पाणी उपलब्ध होऊ शकतं. म्हणजे सिंचनाची साधनं निर्माण झाली, त्यामुळे शेतकरी झाले आणि कृषी विकास साधला. शैक्षणिक विकासाच्या बाबतीत जर विचार केला तर लातूर हे अत्यंत प्रगतशील आहे. कारण एक काळ होता 87 किंवा त्यानंतरचा अलीकडे 85 पर्यंत शिक्षणाच्या बाबतीत नेहमी बोर्डामध्ये तर पुण्याची, परंतु लातूरमध्ये मग नंतर हळूहळू शैक्षणिक वातावरण चांगल्या पद्धतीने निर्माण झालं. त्याच्यामध्ये शाहू कॉलेज असेल, दयानंद कॉलेज आहे, आत्मविश्वेश्वर महाविद्यालय, या कॉलेजांनी चांगली भूमिका राहते. कॉलेजांनी ही सुरुवात केली असली तरी या ठिकाणी हे जे वातावरण निर्माण कारण त्यामध्ये अनेक शिक्षकांचा फार मोलाचा वाटा आहे. त्याच्यानंतर इथले कोचिंग क्लासेस ते सुद्धा त्यात सोडून ही गुणवत्ता केवळ महाविद्यालयामुळे नाही किंवा केवळ कोचिंगमुळेही नाही, तर पालक, कोचिंग क्लासेस आणि कॉलेज तिन्हीमध्ये कुठेतरी समन्वय साधला गेला आणि विद्यार्थ्याची प्रगती कशी होईल अशा पद्धतीने झाली. आणि म्हणून शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने लातूर हे अत्यंत प्रगत आहे. तरीही IT क्षेत्र लातूरमध्ये डेव्हलप झालं नाही, औद्योगिक विकास त्या प्रमाणात झाला नाही. MIDC झाली, नवीन MIDC झाली, परंतु त्या प्रमाणात उद्योग आले नाही. अनेक उद्योगांनी या ठिकाणी नीट काढण्याची घोषणा केली होती, परंतु नंतर त्या उद्योगांनाही त्याचा विचार पडला की आपण ते नीट काढणार होता आणि काय. मग अशा काही भागात त्याचा पाठपुरावा सातत्यानं केवळ राजकीय पातळीवरच नाही तर सामाजिक पातळीवर झाला पाहिजे, तोही झाला गेला नाही. आणि MIDCच्या ज्या काही क्षेत्रामध्ये आज जागा acquire केल्या गेलेल्या आहेत, तिथे विशिष्ट मर्यादा शासनानं घातलेली असली तर तिथे काय कागद होते, त्याची अंमलबजावणी तर चांगल्या पद्धतीने केली तर निश्चितच विकासाला चालला आहे. कारण अनेक लोकांनी जागा घेऊन ठेवलेली MIDCमध्ये उद्योग सुरू करायचा, परंतु त्या ठिकाणी अजूनही काही लोकांनी जाणीवपूर्वक उद्योग सुरू केला नाही. केवळ जागा घेऊन अडवून भविष्यात त्याचा कुठेतरी फायदा होईल एवढाच दृष्टिकोनच्या लोकांनी ठेवला. मग सरकारने बाजूकडे लक्ष देऊन संबंधित त्यांनी प्लॉट acquire केले, त्यांच्यासाठी acquire केलं, त्या उद्योगासाठी त्यांनी तो वापरला पाहिजे अशी सक्ती सरकारने केली पाहिजे. कारण विशिष्ट मर्यादा दिली पाहिजे. कायद्यानुसार जर दिली असली तरी त्याची अंमलबजावणी कुठेतरी औद्योगिक विकासाला साधनं हवी असतात, पाणी, आणि दळणवळ, तर त्या सुविधा ऑलरेडी इथल्या नेतृत्वानं उपलब्ध करून दिलेले. पाण्याचा प्रश्न काही नाही, मांजरा धरण आहे, आजूबाजूची छोटी धरणं आहे, जीवनही नाही तर उद्योगासाठी पाणी कुठूनही उपलब्ध होऊ शकतं. सरकारनं प्रायोरिटी दिलेली तर उद्योगाला. आता अलीकडे पाण्याचा वाद सुरू झालेला आहे, नाही तर खऱ्या अर्थानं पाण्याला उद्योगाला कुठंतरी पडलेलंच नाही महाराष्ट्रात.
लातूरला एक कारखाने पडेल असा विषय आहे. म्हणून दळणवळणाचा विचार केला तर रेल्वेची व्यवस्था झालेली आहे. हळूहळू अनेक गाड्या वाहतूक येतील. इथलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते डेव्हलप होण्यासाठी दळणवळण जरी आवश्यक आहे. रेल्वे आहे, रस्ते आहे, रस्ते विकासाचे काम करतात, चौपदरीकरणाचं आहे. तरी पण त्यातल्या इकडं औसा उमरगा किंवा बार्शी पुण्यात या रस्त्याचं रुंदीकरण अत्यंत हे झालं नाही. लातूर नांदेड रस्त्याची अवस्था अजून कशी आहे. मग केवळ एकदा घोषणा झाल्यानंतर ही कामं होतात की नाही हे पाहणं नेतृत्वाचं असतं. अलीकडच्या काळात लातूरला राज्याच्या मंत्रिमंडळात आणलेलं गेलं नाही कदाचित. मग राज्य मंत्रिमंडळाचं याकडे दुर्लक्ष होणं साहजिक आहे. कारण गेल्या 8 वर्षात मुख्यमंत्रीपद असल्यामुळे लातूरचा भरपूर विकास झाला असा समज राज्यातल्या इतर नेत्यांचा आहे. परंतु वास्तवात तसं नसतं. कारण विकास हा केवळ 8 वर्षापुरता मर्यादित होतो. ही निरंतर चालणारी प्रक्रिया आणि म्हणून जोपर्यंत या स्थानिक नेतृत्वाला राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कुठंतरी प्रतिनिधित्व मिळत तोपर्यंत विकासाची ही गती कायम राहते. एवढंच याला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.